Praise the Lord. I'm Amrita Joseph Sikher. I'm so happy to be with you. And today I bring a great promise of Lord. Proverbs chapter 16 verse 3. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 3रं वचन आज आपण पाहणार आहोत. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. हालेलुया. रिअली व्हॉट अ ग्रेट प्रॉमिस ऑफ लॉर्ड. खरंच खूप सुंदर, खूप गोड असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिला आहे. ह्या वचनाचा आज थोडा आपण डीप विचार करूया. खूप सुंदर असं प्रॉमिस देवाने आज आपल्याला दिलं आहे. देवाचं वचन हे जिवंत आहे. देवाचं वचन हे सजीव आहे, सक्रिय आहे. देवाच्या वचनात आपली संपूर्ण लाईफ बदलण्याची, चेंज करण्याची पॉवर आहे, शक्ती आहे. खरंच देवाचं वचन हे खूप सुंदर आहे, खूप गोड असं देवाचं हे वचन आहे. म्हणून खूप विश्वासाने, अतिविश्वासाने तुम्ही देवाचं आजचं हे वचन रिसीव्ह करा. ह्या वचनात एक गंमत आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या वचनात काय गंमत आहे? खरंच सांगते, ह्या वचनात एक गंमत आहे. म्हणून खूप विश्वासाने आजचं हे वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि ह्या वचनाची गंमत पहा. आपण लहान असताना टीव्हीवर एक शो येत होता, तो म्हणजे शकलाका बूम बूम. शकलाका बूम बूम लहान मुलांना खूप आवडत होतं. त्यामध्ये एक मुलगा होता आणि तो मुलगा काय करत होता की त्याच्याकडे एक पेन्सिल होती, मॅजिक पेन्सिल होती. आणि तो काय करत असे, त्याला जे काही पाहिजे, जे काही त्याने इमॅजिन केलं आहे, जे गोष्ट त्याला हवी आहे, तो काय करत होता की ड्रॉइंग करत होता. आणि ज्यावेळेस तो ड्रॉइंग करत होता त्यावेळेस त्याला जे ड्रॉइंग केलं आहे ते मिळत होतं. ते पाहिल्यावर लहानपणी खूप गंमत वाटत होती. आपल्याला पण अशीच मॅजिक पेन्सिल पाहिजे असं वाटत होतं. पण आता मोठं झाल्यावर कळतं की खरंच आपल्याकडे सुद्धा एक पॉवर आहे, एक मॅजिक आहे, एक शक्ती आहे. आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे कसलं मॅजिक, आपल्याकडे कसलं पॉवर. पण देवाचं वचन काय सांगतं ह्याच्याकडे आज आपण लक्ष देऊया. पण देवाचं वचन काय सांगतं, बायबलमध्ये वचन काय सांगते की देव काही माणूस नाही की तो खोटं बोलेल. त्याने सरळ सरळ वचनात आपल्याला काय सांगितलं आहे की तुझी सर्व कार्य तू परमेश्वरावर सोपव म्हणजे काय होईल तर तुझे बेत सिद्धीस जातील, तुझ्या कल्पना सिद्धीस जातील. जो काही प्लॅन तू केला आहे तो सिद्धीस जाईल. जे काही तुझ्या मनात विचार आहेत ते सिद्धीस जातील, पूर्ण होतील. म्हणजे जे काही बेत आपण करतो, ज्या काही गोष्टीची कल्पना आपण करतो, ज्या काही योजना आपण आखतो त्या पूर्ण होतात. पण त्याआधी देव काय म्हणतो की तुझी सर्व कार्य, तुझी सर्व कल्पना, तुझ्या योजना पहिला तू माझ्या हातात दे. आणि ज्यावेळेस तू तुझ्या योजना, तुझ्या कल्पना, तुझ्या मागण्या, तुझ्या इच्छा तू माझ्या हातात देतो त्यावेळेस मी त्या सगळ्या पूर्ण करेन. पण काय कर, त्याआधी तू सगळ्या योजना माझ्या हातात दे म्हणजे तुझे बेत, तुझे संकल्प, तुझं कार्य सिद्धीस जाईल. तर आता तुम्ही एक काम करा. देवाने म्हटलं आहे की तू तुझी योजना माझ्या हातात दे म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, जो बेत तुम्ही आखला आहे, ज्या गोष्टीविषयी तुम्ही कल्पना केली आहे, जे काही तुम्हाला पाहिजे आहे, जे काही तुमच्या मनात आहे, हे हवं, ते हवं, असं पाहिजे, तसं पाहिजे, असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे. मला 1 BHK पाहिजे, मला 2 BHK फ्लॅट पाहिजे, मला हा जॉब पाहिजे, मला अशीच गाडी पाहिजे, मला एवढीच सॅलरी पाहिजे, मला अशीच मुलगी पाहिजे, मला तशीच मुलगी पाहिजे, मला असंच बाळ व्हायला पाहिजे, मला ट्विन्स हवे आहेत, मला अशीच गाडी हवी आहे, मला इथंच सेटल व्हायचंय, मला हाच बिझनेस करायचा आहे, मला एवढीच सॅलरी हवी आहे. जे काही तुमचा बेत असेल, ज्या काही तुमच्या कल्पना असतील, जे काही तुमच्या मनात असेल, जो काही प्लॅन तुम्ही आखला असेल तो काय करा तर तुम्ही विश्वासाने देवाच्या हातात द्या. आणखी त्यांनी म्हटलंय तुझी सर्व कार्य तू माझ्या हातात दे म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. त्यांनी तर आपल्याला सांगितलं आहे आणि तो काही माणूस नाहीये की आपल्याला खोटं बोलेल. म्हणून आता तुम्ही काय करा की तुमचे सर्व प्लॅन, तुमचे बेत, तुमचे विचार, तुमच्या योजना, तुमच्या कल्पना, तुमच्या इच्छा तुम्ही आज काय करा देवाच्या हातात द्या. आणि आता देवाला म्हणा की हे देवा, तुझं वचन सांगतो, तू म्हटलं आहे, तू वचनाद्वारे, बायबलद्वारे आम्हाला प्रॉमिस केला आहे की तू तुझी सर्व कार्य माझ्या हातात दे म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. तर आता हे देवा, मी खूप विश्वासाने, अतिविश्वासाने माझ्या सर्व कल्पना, माझे सर्व बेत, माझे सर्व विचार, माझ्या सर्व इच्छा, मागण्या, योजना मी सर्व तुझ्या हातात देत आहे. माझे सर्व बेत सिद्धीस जाऊ दे, तुझ्या वचनाप्रमाणे माझे सर्व बेत सिद्धीस जाऊ दे असं म्हणून खूप विश्वासाने आज देवाला प्रार्थना करा. आणि विश्वास ठेवा की प्रत्येक इम्पॉसिबल थिंग्स तुमच्या लाईफमध्ये पॉसिबल होईल. प्रत्येक अशक्य गोष्ट देव शक्य करेल. कारण की देव माणूस नाहीये की तो खोटं बोलेल. त्याने प्रॉमिस केला आहे तर देव त्याचं प्रॉमिस पाळणार, देव त्याचं प्रॉमिस पूर्ण करणार. पण आता आपलं काय काम आहे तर आपण खूप विश्वासाने, अतिविश्वासाने देवाला सर्व गोष्टी मागणे, त्याच्या हातात सगळ्या गोष्टी देणे हे आता आपलं काम आहे.
म्हणून खूप विश्वासाने आजचं वचन तुम्ही रिसीव्ह करा आणि ह्या वचनाप्रमाणे देवाला रोज आणि रोज प्रार्थना करा. दिवस आणि रात्र देवाच्या ह्या वचनाला क्लेम करा आणि विश्वास ठेवा. तुमच्या लाईफमधील प्रत्येक इम्पॉसिबल थिंग्स पॉसिबल होईल. प्रत्येक हवी असलेली गोष्ट तुम्हाला मिळेल. म्हणून खूप विश्वासाने आजचं वचन तुम्ही रिसीव्ह करा. तर चला देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनाला क्लेम करूया. नक्कीच ह्या वचनाद्वारे देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करू. खूप जणांना देवाच्या ह्या जिवंत वचनाची गरज आहे, तर खूप जणांपर्यंत तुम्ही देवाचं हे जिवंत वचन शेअर करा. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. शाल वी प्रे? हालेलुया. स्तुतीस पात्र, स्तुतीस योग्य देवा, धन्यवाद देते. हात उंच करून तुझी स्तुती, तुझं गौरव करते ईश्वराच्या. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळात असू दे ईश्वराच्या. सुंदर अशा दिवसासाठी मी मनापासून तुझे आभार मानते ईश्वराच्या. सुंदर असं गोड प्रॉमिस प्रभू ईश्वरा तू आज आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराच्या. हो ईश्वराच्या, तुझं वचन सांगते की तू तुझी सर्व कार्य परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीत जातील. हो ईश्वराजा, खूप गोड खूप सुंदर प्रॉमिस आम्हाला दिलं उपकार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, जेवढ्याने तुझ्या वचनावर विश्वास ठेवला देव बाबा, आणि हो ईश्वराजा, ज्यांनी त्यांचे बेत, त्यांच्या इच्छा, मागण्या, कल्पना, सर्व आशा तुझ्या हातात दिल्यात प्रभू शपा, त्यांचे सर्व बेत सिद्धीत जाऊ देत. त्यांच्या सर्व इच्छा तू पूर्ण कर. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शपा, जेवढ्या प्रेयर रिक्वेस्ट आले तुझ्या हातात येते. प्रत्येकाची प्रत्येक गरज नासरेत कर येशू, तुझ्या नावात तू पूर्ण कर. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शपा, जेवढे लोक आजारी आहेत, त्रासात आहेत, संकटात आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत, सिरियस आहेत प्रभू शपा, ज्यांचे रिपोर्ट्स येणार आहेत, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. तुझं स्वर्गीय सामर्थ्य तू त्यांच्याकडे पाठवून दे ईश्वराजा, आणि तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू शपा. माझा विश्वास आहे ईश्वराजा, तू माझी प्रार्थना ऐकलेली. आग्रहाची विनंती करत आहे प्रभू शपा, जेवढ्याने तुझं आजचे वचन ऐकले, तुझ्या वचनावर विश्वास ठेवले, तुझ्या वचनाला क्लेम करत आहेत, ह्या प्रार्थनेमध्ये तुला हाक मारत आहेत, ओरडत आहेत, तुझ्या चरणाजवळ आले प्रभू शपा, त्या प्रत्येकासाठी आग्रहाची विनंती करत आहे. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या सर्व रोगांना मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, कमांड करत आहे. शरीरातील सर्व आजार, दुखणं, व्याधी, रोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जाऊ दे. मी नासरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावात आज्ञा करत आहे, शरीरातील सर्व रोग व्याधी निघून जाऊ दे. हो ईश्वराजा, तू त्यांना स्पर्श कर आणि बरं कर प्रभू शपा. माझा विश्वास आहे ईश्वराजा की तू माझी प्रार्थना ऐकलेली. आय प्रे इन द नेम ऑफ जीसस. आमेन.